इथे एक टाचणी आहे पण ती बरोबर नाहीये. दुपट्टा ठीक आहे. शूटिंग मस्त आहे, नवीन आहे. फॅब्रिक हो तुझ्यासाठीच तर आहे. मी आता लिहिते, आता बोलते. हे बघा, हे रूपासाठी डिझाईन करते नेक्स्ट शो साठी. हा ड्रेस घ्यायला ठरलं. तुला आठवतंय का ग, तू आधी जेव्हा यायचीच प्रतितीमध्ये तेव्हा तुझं एक स्पेसिफिकेशन असायचं. 41 लेंथ कुर्ता, 7.5 एवढी स्लीव्ज हवी, त्याच्या खाली सलवार हवी आहे. ते केवढं म्हणजे ते टिपिकल साच्यातनं तू अनेक वर्ष गेली. हो हो हो. आणि नंतर ड्रास्टिकली गेली 6 वर्षात तुझ्यात हा चेंज हो हो हो, किती बोलशील. आणि हे आता सध्या तर हा चेंज मला खूपच आवडलाय, मनापासून आवडलाय. म्हणजे असं वाटतं असा राहूनच द्यायचा. एकदम डॉल सारखी. प्रतितीच्या लाईफ अँड स्टाईल चॅनलला मी सबस्क्राईब केलंय. तुम्ही केलंय का? नाही केलं असेल तर नक्की करा. बेल आयकॉनवर प्रेस करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खूप छान प्रतिसाद द्या. थँक्यू सो मच. येस, तुम्ही ओळखलंच असेल ना रूपाच्या आणि माझ्या एकंदर कॉन्व्हर्सेशन ऐकून की मी आज कुठल्या रंगाबद्दल बोलणार आहे. आणि तो रंग म्हणजे काळा. काळा हा माझा आवडीचा रंग आहे. गेल्या 3 भागांमध्ये आपण 7 रंगांबद्दल बोललो. 7 रंग, त्यांची रंगसंगती, ते एकमेकांबरोबर कसे खुलून दिसतात वगैरे वगैरे. पण हे जेव्हा 7 रंग एकत्र येतात ना तेव्हा काळा रंग बनतो. आणि या काळ्या रंगामध्ये 7 रंगामधला एक रंग जरी आपण मिसळला तर त्या काळ्या रंगाची छटा त्या रंगामध्ये मिळूनच जाते. काय काळ्या रंगाची किमया आहे. काळ्या आणि पांढऱ्या रंगाचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे. काळ्या रंगामध्ये ठामपणा दिसून येतो. काळा रंग आत्मविश्वासपूर्ण, आव्हानात्मक आणि आकर्षक आहेच, ह्याच्यात काही शंकाच नाही आहे. इट सिम्बोलाइजेस एलिगन्स, रिस्ट्रेंट, पॉवर अँड वेल्थ. संक्रांतीमध्ये, पौष महिन्यामध्ये जेव्हा थंडी असते तेव्हा काळ्या रंगाची साडी परिधान केली जाते. कारण काळा रंग खास करून सूर्यप्रकाश ॲब्झॉर्ब करतो, तो परावर्तित करत नाही, त्यामुळे थंडी लागत नाही. एक छोटंसं उदाहरण, बाळंतीण बारशाच्या दिवशी सुद्धा काळी रंगाची साडी नेसते कारण तिला थंडी वाजू नये म्हणून. सो या छोट्या छोट्या गोष्टी आहेत बघा. आपल्या नेहमीच्या डे टू डे रुटीनमध्ये सुद्धा काळे टपोरे डोळे किंवा काळे कुंतल असा आपण उल्लेख करतोच. इवन बाळाला नजर लागू नये म्हणून काळी तीटसुद्धा लावली जाते. आपल्या संस्कृतीमध्ये सगळ्या रंगांना सारखा न्याय. मग काळ्या रंगाने काय बरं उडं मारलं आहे? का अंडर एस्टिमेट केलं जातं या रंगाला? इन जनरल तुमच्याशी बोलता बोलता मला असं स्ट्राईक झालं, आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री स्मिता पाटील, काय व्यक्तिमत्व होतं, काय स्मार्टनेस, काय फीचर्स होते त्यांचे. आपल्या अभिनयाची छाप त्या लोकांवर पडायच्या. त्यांच्या यशामध्ये कधी रंग आड नाही आला त्यांचा. त्यांना कुठलाही पेहराव, कुठलीही स्टाईल खूप छान दिसायची. म्हणजे एवढं सगळं जर का ह्या काळ्या रंगाचं वैशिष्ट्य आहे किंवा सावळा रंग किंवा काळा रंग, हे सगळे न्यूनगंड का? मला जनरल बोलले मी लाईफबद्दल, कारण आपल्या चॅनलचं नाव आणि वैशिष्ट्य आहे लाईफ अँड स्टाईल. काळ्या रंगाचं न्यूनगंड घालवायचं आहे ना तुम्हाला, तर चला आता वळूया आपण स्टाईलकडे. फॅशन इंडस्ट्रीमध्ये ब्लॅक इज बोल्ड अँड ब्युटिफुल. काळ्या रंगावर ही रंगसंगती बघितलीत ना कशी मस्त उठून दिसते, काय व्हायब्रंट दिसतोय हा ड्रेस. आमच्या फॅमिलीमध्ये लास्ट इयर ना एक गेट टुगेदर होतं, तेव्हा हवाईन थीम होती, तेव्हा मी हा ड्रेस डिझाईन केलेला. खूप छान दिसला, सुंदर. हे कॉटन सॅटिन फॅब्रिक आहे, त्याचा फॉल खूप सुंदर आहे आणि खूप छान पद्धतीने ड्रेप होतं हे बॉडीवर आणि इट लुक्स रिअली ब्युटिफुल दो इट इज बोल्ड. हे फॅब्रिक आहे सिक्वेन्सचं आणि बेसिकली ह्याचा बेस आहे जॉर्जेट आणि त्याच्यावर ब्लॅक सिक्वेन्स लाईन्स आहेत आणि मग वर ही एम्ब्रॉयडरी केलेली आहे, सगळे कॉम्प्युटराइज एम्ब्रॉयडरी आहे. ब्युटिफुल ड्रेप आहे हा. म्हणजे जनरली काय होतं, आम्ही एखादं फॅब्रिक असलं का ड्रेप करतो मॅनिक्विनवर, डमीवर. सो मग सगळ्यांना आयडिया येते आणि मग आवडतं, अरे मला पण असं करून दे, हे खूप छान दिसतंय. तर ह्या फॅब्रिकचं वैशिष्ट्य काय माहिती आहे, एकतर ह्याला छान फॉल येणार
आणि यू कॅन यूज धिस ॲज अ इव्हनिंग गाऊन किंवा इव्हनिंग वेअर. पण हे असं टोटल फॅब्रिक वापरायची काही गरज नाही आहे, पूर्ण फॅब्रिक. पूर्ण फॅब्रिक वापरताना कसं करायला लागतं, की तुम्ही एखादा वन पीस शॉर्ट ड्रेस बनवलात तर छान दिसणार. पण ह्या फॅब्रिकचं थोडं जॅकेट किंवा ब्लाउज किंवा इव्हन यू कॅन टीम इट अप विथ अ प्लेन ब्लॅक जॉर्जेट, असं काहीतरी कॉम्बिनेशन करून पण हे वापरू शकता. खूप छान दिसणार आणि इट विल रिअली लुक एलिगंट फॉर इव्हनिंग वेअर. This black off-shoulder outfit from Pratiti's is one of my favorites. This color makes me look slim, elegant, and the way the cut has been, it gives a very slimming illusion. This glamorous outfit can be changed into a formal one by wearing a contrast jacket and matching accessories. I just love this one. साया, मगाशी तू जे दुपट्टे ट्राय केलेस की नाही ते छान दिसत होतेस, तेही छान दिसत होते अर्थात. पण हा हे एक पर्टिक्युलर जे कलर कॉम्बिनेशन आहे ना, इट्स रिअली ब्युटिफुल. I love it. म्हणजे पर्पल पण It's आहे, lovely. पिंक पण आहे, हा रेडिश डीप मरून आहे, हा रेड आहे. इट्स रिअली ब्युटिफुल अँड सिल्क आहे ना, खूप छान दिसतं. Yes. काळ्याची हीच तर खूबी आहे ना, की ब्लॅक वर कुठलंही कलर कॉम्बिनेशन स्टँड आउट होतं. I agree. हे थोडं प्रतितीबद्दल बोल ना जरा. Of course. मला खूप आवडेल प्रतितीबद्दल बोलायला. So my experience with Pratiti's has been absolutely wonderful. For the last 10-15 years, I think I've been getting all my outfits done with Pratiti's. Yes, almost. And since I started, I don't think I've been anywhere else because I am a perfectionist. And for me, Pratiti's is about excellence and perfection. Manje, I have never had an issue with any of my outfits. Manje, they are just the finesse is, I mean, it's just beautiful. And your attention to detail is, I mean, I don't know how you get everything done, but Thank you. I cannot go anywhere else. That's Thank it. you so much.